आई 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 मी आधीच सांगितलं होतं की माझं माझ्या सावीवर खूप जास्त प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकतो. इरा, मुजुमदारांची सून म्हणून तुमची ही जबाबदारी आहे की हा बदला घेण्यासाठी तुम्ही माझी साथ द्याल. द्याल ना माझी साथ? हो, मी देईन तुमची साथ. भाऊराव नाईक, तुला बर्बाद केल्याशिवाय हा धैर्य मुजुमदार आता परत फिरणार नाही. हा शब्द आहे माझा आणि या धैर्य मुजुमदारचा शब्द म्हणजे विषय एंड. पण तुझा हा शब्द फसवा फसवीचा नाहीये. हे कशावरून? दामिनी मुजुमदारांचा मुलगा आहे मी. प्रत्येक गोष्ट करताना 10 वेळा विचार करून करतो. खरं तर ना, मी ज्यावेळी प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या केल्या ना तेव्हाच तुला समजायला हवं होतं की माझा काहीतरी प्लॅन आहे. आई, तुला काय वाटतं? प्रेमासारख्या फालतू गोष्टीसाठी मी एवढा टोकाचा निर्णय घेईल, ते त्या नायकांच्या पोरीसाठी? शक्यच नाही. मला माहित होतं धैर्य, तुमचं माझ्यावरच प्रेम आहे. लहानपणापासून देवाकडे फक्त आणि फक्त तुम्हालाच मागितलंय मी. बाबा कसले भारी आहेत ना धैर्य. म्हणजे नाटक पण असं केलं त्यांनी की खरं खरं वाटावं. जावई बापू, काय म्हणजे खरं म्हणजे माझा विश्वास या सगळ्यावरच बसत नाही, पण ठेवला, या गोष्टीवर विश्वास ठेवला. खरं म्हणजे मुजुमदारांच्यावर विश्वास ठेवावा असं मुजुमदारांनी काहीही केलेलं नाही. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना म्हणून विश्वास ठेवला. हे जे काय ते नाटक वगैरे आहे ना ते सगळं मान्य आहे, पण हे नाटक अजून किती दिवस चालणार? जोपर्यंत भाऊराव नाईक त्याची सगळी सूत्र माझ्या हातात देत नाहीत तोपर्यंत. पण म्हणून तेवढ्यासाठी तू त्या मुलीशी लग्न करणार आहेस? त्याशिवाय प्लॅन कसा सक्सेस होणार आहे? लग्न तर मी सावीशीच करणार. पण संसार
मीरा सोबत करणार. तुम्ही शांत का झालात? बाबा हे सांगतायत तर ठेवायला पाहिजे विश्वास तुम्ही माझ्यासाठी. रंग बदलणाऱ्या सरड्यांना सुद्धा हरवतील. कसा विश्वास ठेवू? विश्वास ठेवावा लागल. विश्वास ठेवावाच लागेल. असं तू म्हणतोयस, पण मला पटाय नको का? तुला पटण्यासाठी स्टॅम्पवर लिहून सही करून देतो तुला. मग तर बसेल ना विश्वास. बिचारी सावी, तिला वाटतंय की माझं तिच्यावर खूप जास्त प्रेम आहे, खरं खरं प्रेम आहे. म्हणजे मी तिच्यासाठी काही करू शकतो. आणि आई, मी करेन सुद्धा. पण फक्त त्या भाऊच्या सगळ्या जमिनी माझ्या ताब्यात येईपर्यंत. एकदा का सगळ्या जमिनी माझ्या ताब्यात आल्या, आता मागची सगळी नाती ओळख माग टाकून फक्त आणि फक्त धैर्यांची बायको आणि मुजुमदारांची सून म्हणून या घरात पाऊल टाकते. आता या घराचा मान राखणं हेच माझं कर्तव्य. त्याआधी मला धैर्यांची माफी मागायला पाहिजे. आता तरी खुश आहात ना? आपल्याला जे जे पाहिजे ते व्हायला लागले. लवकरच आपला सगळा प्लॅन सक्सेस होणार. हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही त्या सावीच्या सतत आजूबाजूला असतात, तिच्या बरोबर तिच्या खोलीत असतात. मला काही सुचत नाही धैर्य. खरं सांगू तर मला या सगळ्याचा खूप त्रास होतो बघा. इरा, तुमचा हा त्रास कायमचा संपणार आहे. फक्त थोडे दिवस पेशन्स ठेवा.
असतील धैर्य? मला बोलायचंय त्यांच्याशी. धैर्य, कुठं आहात तुम्ही? मला बोलायचंय तुमच्यासोबत. सावी, तू? इथे काय करतेस? ते धैर्यांचा फोन तुमच्या रूम मध्ये. धैर्यांचाच फोन व्हायब्रेट होत होता.
मी तोच द्यायला येत होते. हा खरं तुमच्याकडे कसं काय आला फोन? अगं माझा बाबांचा फोन धैर्यांच्या फोनवर आला. मग बोलत बोलत मी इथे आले आणि आता हा फोनच द्यायला मी येत होते तर मग तू आलीस. काय ग अशी का बघतेस? तुला त्रास होतोय का? तुझ्या नवऱ्याचा फोन माझ्याकडे हे बघून त्रास होतोय का तुला? म्हणजे जेलस फील होतंय की वाईट वाटतंय? नाही नाही अहो मला कशाला असं काय वाटेल? ते तर धैर्य तुझंच असते. बघ बाई लक्ष ठेवा तुझ्या नवऱ्यावर. हे घे धर, आता तूच नेऊन दे त्यांना फोन. धैर्य तर आमच्या खोलीत सुद्धा नाहीयेत. इथं फोन आहे तर मग गेले कुठे? आणि असं का म्हणाले की लक्ष ठेव म्हणून? कुठं गेले असतील धैर्य? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. भाऊंच्या बोलण्यानं हर्ट होऊन कुठे निघून तर गेले नसतील ना? सावी धैर्य धैर्य कुठे गेला होतात तुम्ही? अहो किती टेन्शन आलं होतं मला माहितीये तुम्हाला. माझ्या डोक्यात नको नको ते विचार येऊन गेले. सावी तुम्ही शांत व्हा. आलोय ना मी आता. या इकडे बसा इथं. मी पाणी देतो तुम्हाला. धैर्य आज जे काय झालं त्याच्यानंतर मी ठरवले इथून पुढं मी नायकांच्या घरात आता कधीच पाऊल ठेवणार नाही. काय बोलती ही मूर्ख पोरगी? मी हिच्याशी लग्न केलं कारण आतापर्यंत आईचा अपमान झालाय त्याचा बदला घ्यायचाय. आईच्या सगळ्या इच्छा त्या भाऊनं पूर्ण होण्यापासून रोखल्यात, त्या सगळ्या पूर्ण करायच्यात. त्या भाऊला चांगली अद्दल घडवायची. तुमच्या मंद डोक्यामुळं सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरणार.
धैर्य तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हे म्हणजे सावी हो, प्रेमाची नाती तोडणं एवढं सोपं आहे का? ते माहेर आहे तुमचं, तिथं तुमचे आजोबा, तुमची आई, तुमचा भाऊ, तो छोटा अथर्व, हे सगळे राहतात आणि त्या सगळ्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. असं पण मला आता सगळ्यात जास्त महत्वाचं आपलं प्रेम आहे. तुमच्यामुळं धैर्य शाळा वाचली, त्या घराची आबरू वाचली. आतापर्यंत तुम्ही मला जो शब्द दिला तो सगळा तुम्ही पाळला. खरं त्याच्या बदल्यात तुम्हाला त्या घरातून फक्त अपमानच मिळालाय बघा. आणि जिथं माझ्या नवऱ्याचा सारखा अपमान होत असेल तिथं जायची आता माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे आता परत मी त्या घरात सावी, हो, जगात एवढ्या मुली आहेत पण त्या सगळ्या सोडून मी तुमच्याच प्रेमात का पडलो? कारण तुम्ही तुम्ही आहात, द सावी नाईक. सावी, मी इतक्या पुरी बघितल्या पण तुमच्या एवढी सॉर्टेड, जीव ओतून काम करणारी, खरं खरं प्रेम करणारी, सुंदर स्मार्ट मुलगी मी कधीच नाही बघितली. मला समजतंय की भाऊंच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो, पण सावी, त्यामुळे एवढा टोकाचा डिसिजन घेणं योग्य नाहीये. आपण एकत्र आलो, लग्न केलं कारण आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि आपल्यालाच भाऊंची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. पण त्यासाठी मला किती अपमान सहन करायला लागले तरी मी तयार आहे. धैर्य सावी, हे मी भाऊंकडूनच शिकलोय की जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी खूप गोष्टी सहन कराव्या लागतात, खूप गोष्टी पचवून घ्याव्या लागतात. किती अडथळे आले ना तरी खचून न जाता स्वप्न पूर्ण करायचं असतंय. मी हे सगळं भाऊंपासून लांब राहून शिकलोय आणि तुम्ही तर भाऊंच्या जवळ होता. त्यांच्यासारखी जिद्द तुमच्यात सुद्धा आहे. मग असं खचून कसं चालेल सावी? कदाचित आज जेवढे प्रॉब्लेम्स आहेत त्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम्स पुढे असतील. प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा घेऊन येईल आपल्यासाठी आणि आपल्याला ती प्रत्येक परीक्षा पास करायची. तुम्ही जर माझ्या सोबत असलात तर मी कुठलीही परीक्षा पास करेन, कुठलीही लढाई जिंकेन. फक्त तुमच्यातली जिद्द कमी होऊ देऊ नका. बरं, आता डोळे पुसतोय मी, परत त्यात पाणी नाही आलं पाहिजे. धैर्य भाऊजी, चावी, आव जेवायला या.
आवरा पटकन. ठीक आहात ना तुम्ही? नक्की. म्हणजे मी अजून सुद्धा समजूत काढू शकतो तुमची. तुम्ही पण ना धैर्य चान्सच सोडत नाही. बरं आवरा लवकर, खाली सगळे वाट बघते. मी सुद्धा लय वाट बघितली. सावी नाईक आत्ता कुठं चान्स मिळालाय मला. आता तुला आणि त्या जमिनीला एवढा सहजासहजी नाही सोडणार. मग त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे माझी. धैर्य, काय रे, काय झालं? ही भाऊंची नाक जास्त शहाणपणा करायला लागली. तिच्यामुळं आपल्या अख्ख्या प्लॅनची वाट लागायची वेळ आली. असं काय केलं तिने? वैताग आणला या सावीनं. ही मूर्ख पोरगी जाऊन शपथ घेऊन आली की माहेरी परत कधी पाऊल सुद्धा टाकणार नाही म्हणून. जर तिनं ती शपथ पाळली ना तर आतापर्यंत आपण जे जे केलं त्या सगळ्याची वाट लागली. नाही नाही, हे असं होतं कामा नाही. तुला माहिती दे, किती गोष्टी दावावर लागल्या. मामा, असं अचानक का बोलवलंस? सांग सांग तुझ्या लाडक्या पोरग्याला की तू माझं किती देणं लागते ते सांग. आई, काय विषय हा? काय झालंय मामा? काय झाले? अजून काहीच झालेलं नाही, पण लय होईल असं वाटायला लागले. बाचा, तू तुझ्या प्लॅन साठी सावी बरोबर लग्न करणार. मान्य मान्य मला, पण इराला झुरत ठेवणं मला मान्य नाही. मान्य करणारच नाही. त्या सावीच्या नादात दिलेला शब्द विसरतोयस. मामा, धैर्य मुजुमदारचा शब्द म्हणजे विषय एंड. त्याच्या पुढेही काही होत नाही आणि दिलेल्या शब्दात काही बदलही होत नाही. आणि जर आपला प्लॅन सक्सेसफुल व्हावा असं वाटत असेल ना, जरा धीराने. धीराने? अरे अजून किती धीराने घ्यायचं मी? अजून किती?
मुजुमदारांच्या शब्दावर माझा विश्वास नाही हे मी आधी पण सांगितलंय आणि आत्ता पण सांगतो. मग तुझा विश्वास बसावा म्हणून मी काय करावं असं तुला वाटतं? तू सांगशील ते मी करायला तयार. बोल. असं काय करायची गरज नाही. पण आता तू म्हणतोयस तर एक काम कर. याच्यावर सह्या कर. काय हे? विशेष काही नाही. यात स्पष्ट लिहिलंय की तू 6 महिन्यात तुझं आणि सावीचं लग्न मोडायचं आणि धुमधडाक्यात माझ्या पोरीशी म्हणजे हिराशी लग्न करायचं आणि तोपर्यंत माझं तोंड मी बंद ठेवावं यासाठी तुझ्या कंपनीत मला शेअर होल्डर देखील करून घ्यायचं. त्याचेच पेपर आहेत. मंजूर आहे. आणि आता तर माघार घेणं शक्यच नाही. आपण जर का माघार घेतली ना तर तो दया आपल्याला कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं पण सोडणार नाही. तू सावीला फसवत राहा. तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ना याची प्रत्येक वेळेला तिला जाणीव करून दे. म्हणजे ना ती तुझ्या प्रेमात आंधळी झाली पाहिजे बघ. आणि आता तर घरात सण चालू आहे. ती आनंदी कशी राहील, ती खुश कशी राहील ह्या गोष्टींकडे लक्ष दे. आपल्याला तिची गरज आहे. त्यामुळे आपलं काम होईपर्यंत कुठल्याच गोष्टीची भनक सुद्धा तिला लागता कामा नये.